नमस्कार आणि वेलकम टू माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. सो आजची आपली ट्रिप आहे महाकाल उज्जैन आणि आता आम्ही आहोत बोरिवली स्टेशनला. आमची ट्रेन आहे जी आहे 3:45ची. सो वी आर वेटिंग फॉर द ट्रेन. सो आम्ही उज्जैनला चाललो आहोत. मोठी फॅमिली आहे. आर्या हे हाय करा. मी जय महाकाल. सो आम्ही आता पोहोचलो आहोत वडोदरा येथे. बिकॉज उज्जैनसाठी आम्हाला डायरेक्ट ट्रेन नाही मिळाला. सो आम्ही बोरिवली टू वडोदरा आणि वडोदरावरून आम्ही आता उज्जैनसाठी जाणार आहोत. सो त्यासाठी आम्हाला छायानगरी त्या रेल्वे स्थानकावर जायचं आहे, जे इथून पोचलो आहोत छायापुरी रेल्वे स्टेशनला. आणि छायापुरीवरून आमची उज्जैनची ट्रेन आहे 11 वाजताची. जस्ट आम्ही 7 दिवसाची हापे आलो आणि ट्रेनमध्येच आम्ही जेवलो. त्यामुळे आता पुढचा मॉर्निंग 5:15 आणि आम्ही उज्जैनला पोचलो आहोत. नॉर्मल टेम्परेचर आहे. इट्स अराउंड 15 to 16. चेकिंग केलेलं आहे, जिथे मिलान रेसिडेन्सी म्हणून आहे. अगदी मंदिरापासून हार्डली 1 ते 2 मिनटाच्या अंतरावर आहे. सो वाजले आहे 6:30. आम्ही चेकिंग करणार, फ्रेश होणार आणि मग दर्शनासाठी जाणार आहे. पण आम्ही भस्म आरती व्हिडिओवर बघितली लाईव्ह TV वर. सो जर तुम्ही लवकर येत असाल तर तुम्ही तो अनुभव घेऊ शकता. आमचं महिला मंडळ इथे बसलंय, आम्हाला तुमची वाट बघताय. सो ही रूम आहे. रूमवर चेकिंग करून आम्ही मस्त फ्रेश झालो. काही सेल्फी क्लिक्स केल्या, छान रेडी होऊन फोटोशूट्स केले आणि पुढच्या प्रवासासाठी निघालो. दर्शनासाठी मस्त चहा घेतला सकाळचा. जयकाल महाकाल, जयकाल महाकाल विकराल शंभो. जीवन हो या मृत्यु दोनों ही तुम हो. जन्मों जन्मांतर की लड़ियां ये कड़ियां. हर योनि हर जीवन रखवाल तुम हो. जयकाल महाकाल, जयकाल महाकाल, जयकाल महाकाल, जयकाल महाकाल.
आलो आहोत आता दर्शन करायला महाकालच्या इथे. मंदिराला पूर्ण एक प्रदक्षिणा करू पण मंदिरामध्ये दर्शनासाठी जात आहोत. महाकालचं दर्शन झाल्यावर आम्ही तिथल्या नजीकच्या बडे गणेश मंदिराला भेट दिली. खूप सुंदर अशी गणेशाची मूर्ती पाहून मन खूप प्रसन्न झाले आणि त्यानंतर आम्ही पुढच्या दर्शनासाठी निघालो. आता आमचा पुढचा प्रवास आहे तो आहे कालभैरव इथे. सो जैन कालभैरवच्या दर्शनासाठी जाणार आहोत. सो इथे जाण्यासाठी लोकल ऑटोज तुम्हाला मिळतील. कालभैरवचं दर्शन घेण्याआधी आम्ही तिथल्या स्थिरमन गणेश मंदिराला भेट दिली. अतिशय सुंदर अशी गणेश मूर्ती तिथे आहे आणि नंतर आम्ही भेट दिली तिथल्या गडकालिका मंदिराला. असं मानलं जातं की जेव्हा शंकर भगवान माता पार्वतींचं शव घेऊन जात होतं तेव्हा त्यांच्या ओठांचा वरचा भाग इथे पडला आणि हे एक शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ आहे. कालभैरव या मंदिराची कथा भगवान शिवाच्या रौद्र अवताराशी जोडलेली आहे. हे मंदिर उज्जैनमधील प्रसिद्ध मंदिर आहे आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी आम्ही या मंदिराला देखील भेट दिली. अतिशय सुंदर असं मंदिर आहे. आम्ही आता आलो आहोत कालभैरव मंदिर येथे. असं म्हटलं जातं की उज्जैनची जी सेनापती आहे ते कालभैरव आहेत आणि त्यांचं दर्शन जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपली जी उज्जैनचं यात्रा असते ती पूर्ण नाही. सो आम्ही आता कालभैरव पंकजं व्यालयज्ञ सूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादि योगी वृन्द वन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. भानुकोटि भासु. सो आम्ही आहोत मंगलनाथ मंदिर येथे जे आहे उज्जैनमध्ये आणि या मंदिराची कहाणी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करते की आपण इथे का दर्शन घेतो. जय श्री महाकाल. अपनी राशि होती ना हिंदू धर्म में, दो राशि के भगवान है. मेष राशि वृश्चिक राशि के भगवान मंगल ग्रह का मंदिर है और पूरी धरती पर एक ही मंदिर है मंगल ग्रह का. झूठ लगे तो मोबाइल में देख लेना, पूरे विश्व का एक ही मंदिर है. इस मंदिर की विशेषता ये मंदिर है नाभि पर. अपनी पेट की नाभि दी ना भगवान ने इंसान की, ये पूरी पृथ्वी की नाभि है. पृथ्वी का सेंटर पॉइंट कर्क रेखा के ऊपर ये मंदिर. ट्रॉपिक ऑफ कैंसर. भोलेनाथ जी अंधकासुर राक्षस का युद्ध हुआ यहाँ पर. भोलेनाथ जी उस राक्षस को मार मार के थक गए थे, पसीने से तरबतर हो गए थे. भोलेनाथ जी का मस्तक का पसीना गिरा धरती पर. उस पसीने से वे धरती के दो भाग, धरती माता के गर्भ में से जन्म हुआ है मंगल भगवान का. इसलिए मंगल भगवान की जन्म भूमि है उज्जैन नगरी, अवंतिका नगरी. मंगल भगवान का जन्म हुआ धरती में से लाल, इसलिए यहाँ लाल चीज चढ़ाते हैं. अपनी इच्छा तो घर से लाके चढ़ा दो, कोई मना नहीं करेगा. लाल चीज में चढ़ेगा यहाँ पर मंगल का रतन मूंगा, ये रतन दान होगा मंगल का. मसूर की दाल चढ़ेगी, लाल कपड़ा चढ़ेगा, गेहूं चढ़ेगा, नारियल. आपका नाम और गोत्र बोल के चढ़ाना. अपने परिवार बच्चों की सुख शांति के लिए चढ़ाते हैं. गोत्र नहीं मालूम तो कश्यप गोत्र बोल लेना.
आम्ही भेट दिली हरिसिद्धी माता मंदिर, जे एक प्रसिद्ध असं शक्तिपीठ आहे, जे की राजा विक्रमादित्यने बांधले आहे असे मानले जाते, जिथे अखंड ज्योत प्रज्वलित असते. आणि हे मंदिर उज्जैनमधील एक सुप्रसिद्ध असं मंदिर आहे. आणि आम्ही भेट दिली कर्कटाश्वर महामंदिराला. हीच आहे ती अखंड ज्योत. उज्जैन पहले तो आप ऐसे जा ही नहीं सकते, जब तक महाकाल का बुलावा नहीं आप उज्जैन नहीं जा सकते. उज्जैन सिर्फ एक घूमने की जगह नहीं है, एक मंदिर नहीं है कि हाँ आप जा रहे हो. आपका वक्त बदलना है, आपका समय परिवर्तन होना है, तब आपने वहां जाना. और मैं गारंटेड कह सकती हूँ कि महाकाल जाने के बाद आपको 45 डेज के अंदर अंदर आपकी लाइफ के अंदर इतना जबरदस्त चेंज आएगा कि कुछ ना कुछ आपको लगेगा कि अरे ये तो मैंने सोचा ही नहीं था, ऐसा हो गया. असा होता आमचा उज्जैनमधील डे 1. आणि आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला शेअर करेल आमची ओंकारेश्वर दर्शन. सो स्टे ट्यून विथ मी. थँक यू फॉर वॉचिंग.